ज्ञानामृत क्लासमध्ये स्वागत करतो. आजपासून आपण पाहणार आहोत मॅथ्स 2 मधील चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री निर्देशक भूमिती. विद्यार्थी मित्रांनो, हा चॅप्टर निवडण्याचं कारण खूप सोपं आहे, अतिशय सोपं आहे, तुम्हाला पटकन व्हिडिओच्या माध्यमातून समजेल या दृष्टीने हा चॅप्टर निवडला आहे. बघा आता याच्यामध्ये कोऑर्डिनेट जॉमेट्री निर्देशक भूमिती हे तुम्हाला 9thला ह्याचा भरपूर बेस झालाय, बऱ्यापैकी बेस झालाय. ओके, आता आपल्याला 10th मध्ये लागणारा बेस घ्यायचा आहे. ओके, 3 पॉईंट आहेत विद्यार्थी मित्रांनो. 3 पॉईंट वरती फक्त 5 फॉर्म्युले आहेत. 3 पॉईंट आहेत, त्याच्यावरती फक्त 5 फॉर्म्युले आहेत. बोर्डाच्या पेपरसाठी 8 ते 9 मार्काला हा चॅप्टर येतो. 8 ते 9 मार्काला 40 पैकी. इतका महत्वाचा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, ज्याला काहीच जमत नाही त्याला सुद्धा हा जमणारा चॅप्टर आहे. फक्त 5 फॉर्म्युले आले, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आला, या 4 गोष्टी जमतात. अतिशय सोपं आहे. तुमच्या खिशामध्ये आजपासूनच हे 9 मार्क टाकायला सुरुवात करायची हळूहळू, आणि चॅप्टर संपला की पूर्णच्या पूर्ण 9 मार्क ते 8 मार्क आपल्या खिशामध्ये असले पाहिजेत, आपल्या जवळ असली पाहिजेत. एकही मार्क जाता कामा नये. याचा भरपूर बेस आपल्या 9th मध्ये झालाय विद्यार्थी मित्रांनो, बऱ्यापैकी बेस झालाय. फक्त त्याची मी रिवाइज करणार आहे, उजळणी करणार आहे. डिस्टन्स फॉर्म्युला 9th मध्ये पहिल्याच चॅप्टर मध्ये झालाय, पहिलाच प्रॅक्टिस सेट होता. चॅप्टरचं नाव होतं बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. भूमितीतील मूलभूत संबोध या धड्यामध्ये, या चॅप्टरमध्ये अंतराचं सूत्र झालंय कोलिनियर. कोलिनियर असणं, कोलिनियर काय असतं, एक रेषीय बिंदू कसे असतात, एकाच लाईनवरती एकाच रेषेवरती 3 बिंदू असतील तर आपण त्याला कोलिनियर म्हणतो. 4 बिंदू असतील एका सरळ पॉईंट मध्ये पाहिजेत, सिक्वेन्स नुसार पाहिजेत, त्याला आपण काय म्हणतो, कोलिनियर पाहिजे. कोलिनियर म्हणजे काय रे? मला अगोदर डिस्टन्स फॉर्म्युला सांगा. आपण काय करायचो गेल्या वर्षीचा थोडासा बेस घेतो, त्याच्याबरोबर लगेच 10वीचा घेतो, म्हणजे तुमचं काय होईल, रिलेशन एकत्र होईल, बॉन्डिंग होईल. 9 + 10 आणि तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला सहजरित्या समजून जाईल विद्यार्थी मित्रांनो. आता लक्ष द्यायचंय, आपण 9th मध्ये काय करायचो, 2 बिंदू दिलेले असायचे. काय करायचे, संख्या रेषेवरचे अशी एक संख्या रेषा असायची. 2 पॉइंट्स द्यायचे आपल्याला. सपोज ए आणि बी सी डी हे 4 बिंदू आहेत. समजा हे जे कोऑर्डिनेट असतील -1 -2 3 4 सपोज चालले, अशी संख्या रेषा कधीच नसते, बरोबर का, सिक्वेन्स प्रमाणे असते. सपोज घेतलंय मी, मग तुम्हाला सांगितलं बी आणि डी मधलं डिस्टन्स काढा, म्हणजे डिस्टन्स ऑफ बीडी फाइंड आउट करा. डिस्टन्स ऑफ बीडी फाइंड आउट करा. तुम्ही काय करायचा, कोऑर्डिनेटला बघायचा. बी चे कोऑर्डिनेट काय आहेत, बीचे कोऑर्डिनेट काय आहेत -2. डी चा कोऑर्डिनेट काय आहे 4. कोऑर्डिनेट म्हणजे काय, डी कुणाला रिप्रेझेंट करतो, डी हा 4 ला रिप्रेझेंट करतो, किंवा 4 हा डी ला रिप्रेझेंट करतो. लक्षात. आता तुम्ही काय करायचा, डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी लहान मोठेपणा ठरवायचा. लहान मोठेपणा ठरवायचा कसा रे, 4 मोठा का वजा 2 मोठा, तुम्हाला माहिती आहे -4 मोठा, मग तुम्ही असं -4 कडे तोंड करायचा. -2 पेक्षा 4 हा पॉझिटिव्ह 4 हा काय मोठा आहे, मग मोठ्यातून लहान वजा करायचा. मोठ्यातून लहान म्हणजे 4. डी मधून डिस्टन्स ऑफ बीडी फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही मोठ्यातून लहान वजा करायचा. डी हा मोठा आहे म्हणून तुम्ही डी अगोदर लिहायचा, -b नंतर लिहायचा, कारण मोठ्यातून लहान वजा करायची पद्धत आहे अंतर काढण्यासाठी. बघा आता मोठा अंक काय आहे, 4 आहे, सूत्राचं वजा चिन्ह, पण इथं बी ला पण वजा चिन्ह आले, म्हणून आपण काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, मायनस द्यायचं. ओके, 4 वजा अधिक 2 झाले, वजा 2चे 4 आणि 2 6, म्हणजे डिस्टन्स ऑफ बीडी काय मिळायचं, त्यावेळेस आपल्याला 9वी मध्ये असताना आपल्याला 6 मिळायचं. बघा आता लक्ष द्या. 2 पॉइंट्स आहेत. ओके, लक्ष द्यायचंय. इथं 35 डिस्टन्स आहे, इथं 40 डिस्टन्स आहे, इथं 40 डिस्टन्स आहे. मी इथून इथपर्यंत अंतर गेलो, समजा 1 किलोमीटरचे बोर्ड आहेत, हे काय किलोमीटरचे बोर्ड आहेत, 1 किलोमीटरचे बोर्ड आहेत. 35 किलोमीटर नंतर 40 किलोमीटर गेलो, इथून इथपर्यंत जाऊस तर ए नंतर बी जाऊस तर किती अंतर पार केलं असेल, 35 ते 40 किती असेल, 36 37 38 39 40. ओके, म्हणजे 36 37 38 39 आणि 40, म्हणजे 5च किलोमीटर आपण काय जाणार, इथपर्यंत जाणार आहे, असं अंतर मोजतो. म्हणजेच काय केलं आपण, मोठ्या अंकातून लहान अंक काय करतो, नेहमी डिस्टन्स फाइंड करण्यासाठी आपण काय करतो, मायनस करतो. हे झालं 9 पर्यंत. आता आपल्याला प्लेन मधलं डिस्टन्स पाहिजे, ऍक्सिस वरचं डिस्टन्स पाहिजे, अक्षावरचं डिस्टन्स पाहिजे. म्हणजे काय असणार आहे, प्लेन असणार आहे, त्याला 2 ऍक्सिस असणार आहेत, म्हणजे 2 बिंदूंमधील कोऑर्डिनेट काय असणार. आता सपोज एखादा पॉइंट एखाद्या प्लेन वरती असेल, एखाद्या ग्राफ वरती असेल, आलेखावरती असेल, तर आपण त्याला काय करतो, 2 पॉइंटने नाव देतो. सपोज एक ग्राफ काढतो मी, बरोबर, डिस्टन्स फॉर्म्युला शिकवतोय तुम्हाला. सपोज
हा कोणता एक्स असतो रे? एक्स ऍक्सेस असतो, बरोबर. इकडे एक्स डॅश असतो म्हणजे इकडे मायनस व्हॅल्यू असतात, कॅपिटलने दाखवायचे. हा वाय असतो, खालच्या बाजूला वाय डॅश असतो म्हणजेच इकडे निगेटिव्ह असतात आणि वरच्या ठिकाणी काय असतात? पॉझिटिव्ह असतात. हा जो पॉइंट असतो ओरिजिन, त्याला आपण आरंभ बिंदू म्हणतो. तोच पॉइंट ओने दाखवतो आणि याचे कोऑर्डिनेट्स असतात 0 0. 0 0च का लिहिलं? एकच 0 का लिहिला आहे? का तर इथे एक्स असतो, इथं काय असतो? वाय असतो. म्हणजे एक एक्सचा पॉईंट असतो आणि एक वायचा पॉईंट असतो. सपोज पॉईंट मी इथं घेतला एखादा, त्याचं नाव दिलं मी ए, बरोबर का. इकडे पॉझिटिव्ह अंक असणार आहेत एक्स वरती, इकडे वाय वरती पॉझिटिव्ह अंक असणार आहेत. एक्सच्या डाव्या बाजूला निगेटिव्ह असणार आहेत, एक्सच्या उजव्या साईडला पॉझिटिव्ह असणार आहेत. त्याचप्रमाणे वरती वायच्या पॉझिटिव्ह अंक असणार आहेत, खालती निगेटिव्ह अंक असणार आहेत. आलं का लक्षात? म्हणजे इकडे इकडे पॉझिटिव्ह व्हॅल्यूज असतील, इकडे निगेटिव्ह असतील. आलं लक्षात? सपोज ही व्हॅल्यू समजा इथं, समजा जर आपण ही जोडला पॉईंट असा खाली असा डॉटेने जोडला, इकडे असा डॉटेने जोडला, तर ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट लिहायचे. सपोज हा 5 आहे आणि हा 3 आहे. आपण नेहमी कोऑर्डिनेट लिहित असताना पहिल्यांदा एक्सचा लिहितो. एक्स ऍक्सिसला पहिल्यांदा आपण काय करतो? प्रायोरिटी देतो, पहिले प्राधान्य देतो. एक्स काय आहे? सपोज एक्स वाय कोऑर्डिनेट लिहायचे आपल्याला. इक्विव्हॅलन्स म्हणजे त्याप्रमाणे इक्वल. एक्स काय सांगतो? मी 5 वरती आणि इकडून वाय काय सांगतो? मी 3 वरती. म्हणजे ए बिंदूचे कोऑर्डिनेट काय झाले? 5 आणि 3. आलं लक्षात? असे अगोदर एक्सच लिहायचा, नंतर वायच लिहायचा. आलं का लक्षात तुमच्या? कोऑर्डिनेट्स कसे लिहायचे? ग्राफ वरती. आता अशा 2 पॉईंट मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचे आपल्याला. सपोज ह्या प्लेन वरती मी पहिल्या क्वाड्रंटमध्ये मी पी आणि क्यू बिंदू घेतो, पी आणि क्यू बिंदू घेतो आणि स्लॅन्ट हाईट आहे थोडीशी तिरकी. ह्याचं आपल्याला डिस्टन्स काढायचे. ह्याचं आपल्याला काय काढायचं? डिस्टन्स काढायचंय. बघा आता मी काय करतो? दोन्ही पॉईंट एक्स कडे आणतो, दोन्ही पॉईंट वाय ऍक्सिस कडे आणतो. बघा आता कसं करतोय मी. ओके, आता आपल्याला डिस्टन्स काढायचे. ओके, आता लक्ष द्या. सपोज याला नाव देतो मी पी क्यू, इथं आर देतो, बरोबर. ही सरळ स्ट्रेट लाईन आली विद्यार्थी मित्रांनो. अंतर काढताना सरळ स्ट्रेट आली म्हणजे इथं झालाय परपेंडिक्युलर. सेम इथं पण काय झालाय? परपेंडिक्युलर. ओके, परपेंडिक्युलर झालाय. इथं पण काय झालंय? इथं परपेंडिक्युलर झालाय. सपोज ट्रायंगल पी आर क्यू काय झालं रे? हा परपेंडिक्युलर असेल, इथं पण असेल. म्हणजे असं असतं का? अशी रेषा असते? कधी सरळ नसते. ही सरळ स्ट्रेट लाईन आहे म्हणजे दोन्ही साईडला इथं परपेंडिक्युलर असेल, इथं परपेंडिक्युलर असेल, इथं परपेंडिक्युलर असेल. जर अशा रेषा वडल्या तर काय असणार आहे? परपेंडिक्युलर बनणार आहे, म्हणजेच लंब बनणार आहे. म्हणजे 90 डिग्री झाला. म्हणजे ट्रायंगल पी आर क्यू हा झाला राईट अँगल ट्रायंगल. पण आपल्याला डिस्टन्स काढायचं पी क्यू मधलं. आधी प्रत्येकाचे कोऑर्डिनेट लिहून घेऊयात. निर्देशक. पीचे निर्देशक काय येतील रे? पीचे निर्देशक काय येतील? बघा, ही लाईन जर पुढे जोडली, आता बघा पीचं पॉईंट लिहायचे आपल्याला. पीचे पॉईंट्स आपण इथं लिहूयात. पी समजा हा पॉईंट, हा समजा पॉईंट पी आहे. पीचे आपल्याला निर्देशक लिहायचे. आधी एक्स लिहायचा. एक्स कुठे आहे? खाली. समजा ह्याला नाव दिलं आपण x1. ओके, दुसरा पॉईंट x2 घेऊयात. हा वाय वरचा पहिला पॉईंट म्हणून ह्याला y1. तसंच इकडं आल्यावरती ओके y2. बघा, पीचे निर्देशक काय आहे? पी हा पॉईंट कुठे झाला तयार? इथं झालाय. एक y1 आणि x1. आधी x1 लिहितो आणि हा y1 लिहितो. म्हणजे पीचे कोऑर्डिनेट काय आले? x1 y1. तसेच आरचे काय असतील? आर x1 कुठून आलाय? x2 कुठून आलाय? आणि आर तसंच y1 कुठून आलाय? y2 का आरला जोडलाय का? नाही, y1 जोडलाय. म्हणजे हे जे झाले y1. लक्षात येते का? झूम होते. लक्ष द्या. त्याचप्रमाणे क्यूचे निर्देशक काय झाले? क्यू एक्स कडून कुठून आलाय? इथं आलाय क्यू, म्हणजे हा x2. वाय कडून कुठं आलाय? y2 कडून आलाय. ओके, वाय ऍक्सिस वरचा y2 आहे. ओके, एखादा म्हणजे 1 2 3 4 पैकी एखादा अंक असेल. ओके, पण आपल्याला डिस्टन्स काढायचं पी क्यूचं. डिस्टन्स ऑफ पी क्यू फाइंड आउट करायचंय. हा जर काटकोन त्रिकोण होत असेल, जर काटकोनाच्या समोरील बाजू म्हणजे राईट अँगल जिथं फॉर्म झालाय त्याच्या अपोजिट साइड काय असते? हायपोटेनस असते. आणि तोच आपल्याला हायपोटेनस इथं काय करायचा आहे? फाइंड आउट करायचा आहे. ओके, म्हणजे काय फॉर्म्युला तयार होईल? पी क्यूचा स्क्वेअर. पायथागोरस काय सांगतो? जर एखाद्या त्रिकोणामध्ये 90 अंशाचा कोन असेल, पायथागोरस काय सांगतो? माझ्या समोरची बाजू, माझ्या कोणासमोरील 90 डिग्रीच्या अपोजिट बाजू म्हणजे कर्ण म्हणजे हायपोटेनस.
चा स्क्वेअर इज इक्वल टू राहिलेल्या ज्यांनी काटकोन त्रिकोण फॉर्म केलाय किंवा काटकोन फॉर्म केलाय, राईट अँगल फॉर्म केलाय, कोणत्या दोन बाजूंवरती काटकोन येईल असा एल तयार झालाय, ती बाजू आहे क्यू आर आणि पी आर, त्यांचा काय असतो स्क्वेअर असतो. पण आपण डिस्टन्स फाइंड आउट करूयात. डिस्टन्स काय असतं? डिस्टन्स दोन बिंदूमधील डिस्टन्स काढायचे असेल, मोठ्यातून लहान वजा करतो आपण नेहमी. मोठ्यातून काय करतो विद्यार्थी मित्रांनो? लहान वजा करतो. 9च्या बेसकडे जायचंय, मोठ्यातून लहान वजा करायचा आहे. आपण प्रत्येकाचं डिस्टन्स काढतो. पी क्यू तर मला तर डिस्टन्स माहित नाही, तिथं क्वेश्चन मार्क आहे. पण मला पी आरचा आणि आर क्यूचं डिस्टन्स लगेच मिळेल. कसं मिळणार आहे बघा. आता बघा लक्ष द्यायचंय. मी आता क्यू आरचं डिस्टन्स काढतो. क्यू आरचं क्यू आरचं काढून घेऊयात. डिस्टन्स ऑफ क्यू आर म्हणजेच क्यू आर काढणार आहे. काय आहे क्यू आर? हा क्यू आर आहे, हे डिस्टन्स आहे. बरोबर हे डिस्टन्स आहे. म्हणजे वाय कडे आलो. सपोज वाय वन मोठा का वाय टू मोठा? सपोज मी याच्यावरती अंक लिहिले 1 2 3 4. समजा इथं 4 आला, 5 6 7. 7 मोठा का 4 मोठा? तुम्ही काय ना सर 7 मोठा. मग y2 हा मोठा आहे, मोठ्यातून लहान वजा करतो डिस्टन्स काढताना. y2 मायनस y1 हे झालं डिस्टन्स क्यू आरचं. त्याचप्रमाणे आपल्याला कोणाचं डिस्टन्स काढायचं विद्यार्थी मित्रांनो? पी आरचं. पी आर कसा आला? असा खाली आलाय, बरोबर का? x1 x2. त्याचप्रमाणे समजा जर याच्यावरती मी अंक लिहिले 1 2 3 4 5 6 7. 3 मोठे का 7 मोठे? नेहमी 7 मोठे. मोठ्यातून लहान वजा करायचा आहे. मग डिस्टन्स ऑफ जर पी आर जर वजा करायचा असेल, डिस्टन्स ऑफ पी आर काय देणार आहे? मोठ्यातून लहान वजा x2 वजा x1. हे तुम्हाला काय मिळेल? त्याच्या व्हॅल्यूज मिळाल्या. पण आपल्याला पी आर माहित नाही. पी आर कसा घेणार आहे? असं तिरका नाही, ह्याला सरळ तर करू शकत नाही. मग आपण इथं पायथागोरसचा यूज करूयात. तुम्हाला डिस्टन्स मिळाले बघा. आता मी थोडंसं इथं इरेज करतो आणि काय करतो इथं लिहितो त्रिकोण पी आर क्यू इज राईट अँगल. देअरफॉर त्रिकोण ट्रायंगल पी आर क्यू इज अ राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर हा काटकोन पी आर क्यू हा काटकोन त्रिकोण आहे. मग मी पायथागोरस वापरायला मोकळा झालो. पायथागोरस काय सांगतो? पायथागोरस काय सांगतो? कर्णाचा वर्ग म्हणजे हायपोटेन्यूसचा स्क्वेअर. हायपोटेन्यूस कोणी पी क्यू, आणि त्यालाच आपल्याला फाइंड आउट करायचं. डिस्टन्स फॉर्म्युला तयार करतोय. राहिलेल्या दोन बाजू कोणत्यात रे? पी आर आणि क्यू आर. पी आरचा स्क्वेअर प्लस क्यू आरचा स्क्वेअर. पी आरची व्हॅल्यू मला माहिती आहे x2 मायनस x1 आहे. पी आर नुसता काय? ओनली पी आर काय? x2 मायनस x1 आहे. पण इथं काय त्याचा काय स्क्वेअर आहे, म्हणून इथं स्क्वेअर करूयात. प्लस इथं राहिला क्यू आर. ओके. आता क्यू आरची व्हॅल्यू काय आहे? क्यू आर y2 मायनस y1 आहे. y2 मायनस y1. परंतु इथं काय क्यूचा स्क्वेअर आहे, म्हणून याचा पण स्क्वेअर. ओके. आपल्याला पी क्यूचा स्क्वेअर विचारलाय का रे? आपल्याला फक्त काय काढायचं? डिस्टन्स ऑफ पी क्यू फाइंड आउट करायचंय. ओके. पण इथं पी क्यूचा स्क्वेअर आहे. मग हा स्क्वेअर घालवण्यासाठी मी काय करतो? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. टेकिंग इथं वाक्य लिहायचं तुम्ही. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. वर्गाला वर्गमूळ निघून जाईल आणि याला काय येईल? स्क्वेअर रूटचं चिन्ह येईल. कारण हे पण निघून गेलं असतं, परंतु इथं प्लस साईन आहे. तसं करता येत नाही. मग इथला स्क्वेअर आहे सर, इथं पण स्क्वेअर आहे, इथं पण स्क्वेअर रूट घेणार आहे. एकमेकांना कॅन्सल करायचं का? जमत नाही. तसं मॅथमॅटिकली ऑपरेशन होत नाही. सपोज एवढीच व्हॅल्यू असती तर स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल झाला असतं. मग काय होईल? इथं राहिला फक्त पी क्यू इज इक्वल टू ह्याला स्क्वेअर रूट चिन्ह येईल. स्क्वेअरला स्क्वेअर रूट निघून गेलंय. सपोज असं लिहितो मी एक वेळ, थोडा वेळ. इथं आलं x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता स्क्वेअरला स्क्वेअर रूट निघून जाईल. राहिलं काय? पी क्यू इज इक्वल टू इन रूट x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे झालं अंतराचं सूत्र, डिस्टन्स फॉर्म्युला. हे असं लिहिलं तरी चालतं किंवा इथपर्यंत लिहिलं तरी चालतं. दोन्हीपैकी एक सूत्राने किमती निघतात. दोन बिंदूमधील एक्स ऍक्सिस किंवा वाय ऍक्सिस वरचा जर पॉईंट असेल, एखाद्या प्लेनवरती ग्राफवरती जर पॉईंट असेल, दोन पॉईंट मधलं डिस्टन्स निघतं. पण ग्राफवरती नेहमी पॉईंट्स एक्स वाय मध्ये दाखवायचे असतात. ओके, लक्षात ठेवायचं एवढं.
हे एक फॉर्म्युला हा एक फॉर्म्युला, दोन्हीपैकी एक लिहायचा, कोणताही लिहिला तरी चालतो विद्यार्थी मित्रांनो. ह्याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला हे लिहायचंय पण समोर समोर लिहायचं नाही, एकदा फिगर काढायची आणि त्याच्या खाली हे सगळं एक्सप्लेनेशन लिहायचे खालच्या बाजूला. ओके, एवढंच करायचं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही. मी आता तुम्हाला त्याच्यावरती एकदा एक्झाम्पल घेऊन दाखवतो. ओके, लक्ष द्यायचंय. आता प्रॅक्टिस सेट आपण चालू करू 5.1. ह्याचा एकदा स्क्रीनशॉट काढा, मी इरेज करणार आहे. आता प्रॅक्टिस सेट पाहायचा आहे आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युल्यावरचा 5.1 पूर्णपणे होल अक्काच्या अक्का कशावरती डिपेंड आहे विद्यार्थी मित्रांनो, कशावरती डिपेंड आहे, डिस्टन्स फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहे. म्हणजे एकच फॉर्म्युला अक्का प्रॅक्टिस सेट. सेकंड फॉर्म्युला 5.2 कशावरती, सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये अजून 3 फॉर्म्युले येतात, सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये अजून 3 फॉर्म्युले येतात. एक असतो तो सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये एक असतो सेगमेंट डिव्हिजन, रेषाखंडाचे विभाजन. दुसरा असतो सेंट्रॉइड, तिसरा असतो मिड पॉइंट. सेंट्रॉइड म्हणजे काय रे, मध्यका संपात बिंदू. ओके, आणि तिसरा काय असणार, कशावरती असणार आहे, मिड पॉइंट म्हणजे मध्यबिंदूच्या सूत्रावर. मध्यबिंदू सुद्धा आपल्या 9thला झाले, पण आपल्याला आज फक्त काय पाहिजे, डिस्टन्स फॉर्म्युलाच पाहिजे आहे. डिस्टन्स फॉर्म्युला काय रे, सपोज AB जर असेल तर काय फाइंड आउट करणार आहे, कोणाचा, x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, हो याचा स्क्वेअर रूट आहे. एवढंच फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट त्याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल घेतोय. 2, 3 ए चे कोऑर्डिनेट दिलेत त्यांनी, ए दिलाय 2, 3 आणि बी पण दिलाय, बी चे कोऑर्डिनेट दिलेत 4, 1 अशा पद्धतीने दिले. ओके, आणि ए आणि बी मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायला लावले. अतिशय सोपा कन्सेप्ट आहे. काय करायचंय, आपल्याला इथे दिलेत काय, x1 y1 x2 y2. हा काय असणार आहे, x ची व्हॅल्यू असणार आहे ही y ची व्हॅल्यू असणार आहे, हे x ची असणार आहे ही y ची असणार आहे. पण इथं दोनदा x आलाय, दोनदा y आलाय, मग एकाला x1 म्हणा, एकाला x2 म्हणा, एकाला y1 म्हणा, एकाला y2 म्हणा. AB मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचे. आपण काय करूयात, लेट सोल्युशन लिहितोय मी, लेट 2च एक्झाम्पल सोडवून देणार, एकूण 6 एक्झाम्पल आहेत, राहिले 4 एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे, हे 2 सोडवून. ओके, लेट समजा, मराठीत काय लिहायचं, समजा लेट समजा कॉमा बघा x1 बघा इथं तिथं कच्चं लिहितो मी, कसं लिहायचं पेपरमध्ये, x1 ह्याला y1 म्हणायचं, ह्याला x2 म्हणायचं, ह्याला y2 म्हणायचं. मग x1 कोणाला मानलाय आपण, 2 ला, बरोबर. त्याचप्रमाणे y1 कोणाला मानलाय आपण, 3 ला. y1 कोणाला मानलाय आपण 3 ला. x2 कोण आहे आपल्याकडं, 4 आहे, आणि y2 कोण आहे आपल्याकडं, तर तो आहे 1. आता बाय डिस्टन्स फॉर्म्युला अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स ऑफ AB फाइंड आउट करायचे. डिस्टन्स ऑफ AB, देअरफॉर बाय डिस्टन्स फॉर्म्युला अंतराच्या सूत्रानुसार, बाय डिस्टन्स फॉर्म्युला अंतराच्या सूत्रानुसार, बाय डिस्टन्स फॉर्म्युला अंतराच्या सूत्रानुसार. अंतराचं सूत्र काय सांगतं, 2 बिंदूमधून डिस्टन्स जर काढायचा असेल तर इन स्क्वेअर रूट वर्गमुळामध्ये एका ब्रॅकेटमध्ये x2 मायनस x1 त्याचा स्क्वेअर करा, प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट कंप्लीट करा, त्याचा स्क्वेअर करा. स्क्वेअर करून आतमध्ये ऑपरेशन करा मॅथमॅटिकली, वजाबाकी किंवा बेरीज करायची आपल्याला, चिन्हांवरून ठरणार आहे ते. एक संख्या मिळेल त्याचा स्क्वेअर करा, एक संख्या मिळेल स्क्वेअर करा, राहिलेल्या 2 संख्यांचे काय करायचे आपल्याला, बेरीज किंवा वजाबाकी करायची. एवढंच लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. बघा बाय डिस्टन्स फॉर्म्युला 2 बिंदू कोणते, AB, मग डिस्टन्स ऑफ AB आपल्याला काढायचे. AB मधलं डिस्टन्स काढायचे. काय फॉर्म्युला होणार आहे, फॉर्म्युला काय होणार बघा, व्यवस्थित लिहायचं आहे, x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आलं का लक्षात. आता व्हॅल्यू करा, व्हॅल्यू तर आहेत आपल्याकडं, पूर्णपणे स्क्वेअर रूटचं चिन्ह काढायचं, मोठंच्या मोठं काढायचं. ओके, सगळ्या व्हॅल्यू बसल्या पाहिजे व्यवस्थित. x2 काय आहे, x2 काय करतो रिप्रेझेंट, 4 मायनस सूत्राचं मायनस x1 ची व्हॅल्यू 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, प्लस y2 1 आहे, 1 मायनस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. राहिलेलं ऑपरेशन पलीकडे करतो मी. बघा आता
इथं आलोय मी 4 मधून 2 गेले, लगेच स्क्वेअर करता येत नाही मला, लगेच स्क्वेअर करता येत नाही, आधी ऑपरेशन करून घ्यायचे. 4 मधून 2 गेले, 2 राहिले. AB इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट वर्गमुळामध्ये 4 मधून 2 गेले, 2 राहिले ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 1 मधून 3 गेले, जातात का नाही जात, मग मोठ्यातून लहान वजा करायचा, मोठ्यातून लहान वजा करा. 3 मधून 1 गेला, 2 राहिले, परंतु उत्तराला नेहमी मोठ्या संख्येत चिन्ह 1 मोठा का 3 मोठा, 3 मोठा, 3ला चिन्ह आहे मायनस, म्हणून उत्तराला चिन्ह आलं मायनस ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा आता 2चा स्क्वेअर 4 प्लस -2 च्या डोक्यावरती 2 आहेत. जर एखाद्या संख्येच्या डोक्यावरती इव्हन पॉवर असेल, एखाद्या संख्येच्या डोक्यावरती जर इव्हन पॉवर असेल म्हणजे इव्हन नंबर असेल तर त्याचं उत्तर काय असतं, पॉझिटिव्ह येत असतं. वर्ग तर होतो, त्या संख्येचा वर्ग होणार आहे, 2चा वर्ग 4 होणार आहे, पण पॉवर कशी इव्हन आहे म्हणून काय होणार आहे, उत्तर हे जर पॉझिटिव्ह मध्ये येणार आहे, म्हणजेच अधिक 4 मिळणार. करून बघा, -2 गुणुले -2 काय करतो आपण, दिलेली क्रिया प्रथम करून घेतो, दिलेली क्रिया करून गुणाकाराची, 2 गुणिले 2 4, समान चिन्ह असेल तर आपण उत्तराला अधिकचं चिन्ह देतो, वजा उत्तराला अधिक चिन्ह म्हणजे अधिक 4 येणारे उत्तर. आलं लक्षात, अशा पद्धतीने अधिक 4. ओके, 4 आणि 4 किती रूट मध्ये येणार आहे, 8 येणार आहे. किती येणार आहे, 8 येणार आहे. AB ची व्हॅल्यू खाली √8, पण ह्याला बाहेर काढू शकतो मी 8 ला, का तर त्याचे एखादी कंप्लीट स्क्वेअर गुणाकार होतो का रे, एखाद्या संख्ये कंप्लीट स्क्वेअर म्हणजे पूर्ण वर्ग संख्येबरोबर गुणाकार होतो का बघायचं 8चं. म्हणजे कंप्लीट स्क्वेअर म्हणजे संख्या कसली आहे विद्यार्थी मित्रांनो, 1 ही कंप्लीट आहे, 2 आहे का, 2 कोणाचा वर्ग आहे का नाही, 2 ही कंप्लीट संख्या येत नाही, 3 नाही, 4 आहे, मग 4च्या पाड्यात 8 आहे का, आहे, 4 2 8. ओके, अशा पद्धतीने कंप्लीट स्क्वेअरशी गुणाकार होतो का बघायचं, किंवा फॅक्टर पाडायचे, मग नाही जमलं तर असे फॅक्टर पाडायचे, आणि त्यातनं 100% तुम्हाला काय मिळतं, कॉमन मिळतं. ओके, 2 गुणुले 4 आहे ना कुणाचा तरी वर्ग, 4 मधून 2 बाहेर निघतील, 2 आहे असंच राहणार आहे रूट मध्ये, हा 4चा बाहेर 2 घेतलाय. AB ची व्हॅल्यू काय आली, ABचं डिस्टन्स काय आलं, 2√2 युनिट्स लिहा किंवा गप्प बसा, एवढं लिहिलं. मग स्टेटमेंट लिहायचंय, द डिस्टन्स ऑफ AB इज, वाक्यात काय लिहायचंय, द डिस्टन्स ऑफ AB इज 2√2 आणि फुल स्टॉप द्यायचा आहे. देअरफॉर द डिस्टन्स ऑफ AB इज 2√2 आणि फुल स्टॉप द्यायचा आहे. मराठीत कसं लिहायचं, AB चे अंतर 2 वर्गमुळात 2 आहे. AB चे अंतर 2 वर्गमुळात 2 आहे. ओके, असं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेणार आहे. अंतराचं सूत्र लिहायचं आपल्याला प्रत्येक वेळेस, लक्षात ठेवायचे 2 बिंदू दिले जातील, पहिल्या बिंदूला x1 y1 मानायचं, दुसऱ्या बिंदूला x2 y2 मानायचं. मी तर थोडंसं अवघड एक्झाम्पल घेतो, राहिलेली 4 एक्झाम्पल सोपीच्या सोपी तुम्ही करायची. ओके, पहिलं एक्झाम्पल, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, मी इरेज करतोय. हे झालं पहिलं एक्झाम्पल, क्वेश्चन 1 नंबर 1 मधलं. अतिशय सोपा कन्सेप्ट चाललाय आपला, अतिशय सोपा कन्सेप्ट चाललाय, खूप सोपं आहे. डिस्टन्स फॉर्म्युला नेहमी तिथं असणार आहे आपला, जो पण प्रॅक्टिस सेट होत नाही आपला तोपर्यंत. ओके, आता एक्झाम्पल नंबर मी निवडतोय 3 नंबरचं एक्झाम्पल नंबर निवडतोय. क्वेश्चन नंबर 1 मधलं, त्याच्यामध्ये R पॉईंट दिलाय. R काय दिलाय, R काय सांगतो, माझे कोऑर्डिनेट्स 0 आणि -3 आहेत. त्याचबरोबर अजून एक कोऑर्डिनेट दिलाय त्याच्याबरोबर, त्याचं नाव आहे S. त्याचं नाव काय आहे, S. S काय सांगतो, माझे कोऑर्डिनेट 0 आणि 5/2 आहेत, 5/2 आहेत. ओके, पहिला जो कोऑर्डिनेट दिलाय त्याला x1 y1 म्हणा, दुसरा जो कोऑर्डिनेट दिलाय त्याला x2 y2 म्हणा. पेपरमध्ये लगेच पेन्सिलने असा कार्यक्रम करून ठेवायचा, लगेच काही बिघडत नाही. ओके, आता लेट सोल्युशनचा लेट करायचं आपल्याला. सोल्युशन मध्ये काय करायचं आपल्याला, लेट समजा ह्याला काय म्हणणार आपण, x1 इज इक्वल टू 0, y1 इज इक्वल टू -3. x2 कडे आलो, आता दुसऱ्या ह्याच्याकडे आलो, दुसऱ्या x कडे आलो, तो पण 0 आहे, आणि हा y2 काय आहे आपला 5/2 आहे. आता अंतराचं सूत्र वापरायचे, बाय डिस्टन्स फॉर्म्युला, अंतराच्या सूत्रानुसार, बाय डिस्टन्स फॉर्म्युला. ओके, बाय डिस्टन्स फॉर्म्युला
काय सांगतो आरएस मधलं डिस्टन्स काढायचंय. आरएस इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट काय असतं रे तिथे ए बी फक्त इथं आरएस आहे सेमच घ्यायचंय आपल्याला. x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर चिन्ह खाली बरोबर चिन्ह, स्क्वेअर रूट खाली स्क्वेअर रूट काढायचे. कसं बी काढायचं नाही, पट्टी वापरा वाटलंच तर स्क्वेअर रूट काढायला पट्टी वापरा. आता कसं पण लिही चाल, अजिबात चेक करणार नाही असं लिहिलं तर. आता x2 काय आहे रे, x2 ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 0 आहे. x1 काय आहे पण तो पण 0 आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर. अतिशय सोपं आलंय. आता y2 काय आहे, y2 मायनस y1 y2 काय आहे, y2 काय आहे 5/2 आहे मायनस y1 ला कसले चिन्ह आले मायनस आले. मायनस मायनस असली तो का पण -3 असली तो का -3 अजिबात नाही लिहित. मग अशा वेळेस ह्याला टाकायचा स्क्वेअर ब्रॅकेट. जर मायनस मायनस आलं तर स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचा आणि हे -3 काय लिहायचं ब्रॅकेटमध्ये लिहायचं, ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा. राहिलेलं ऑपरेशन पलीकडे करूयात आपण. ओके इक्वल टू खाली इक्वल टू आरएस इज इक्वल टू आरएचं डिस्टन्स काढतोय 0 मधून 0 गेला 0च. 0चा स्क्वेअर काय असणार आहे 0च असणार आहे लक्षात ठेवा. 0चा स्क्वेअर 0 प्लस आले पण हा स्क्वेअर ब्रॅकेट सोडवायचा राहिलाय. वजा वजा काय होणार आहे अधिक होणार आहे म्हणजे साधा ब्रॅकेट लिहिलं तरी चालणार आहे. आता 5/2 + 3 हा प्लस कसा आला कळलं का, मायनसने आत गुणलं इथं वजा एक असतं काय नसतं म्हणजे एक असतं. दोन ब्रॅकेटमध्ये कोणतंच चिन्ह नाही हे दोघांमध्ये म्हणजे गुणाकारक चिन्ह आहे. वजा वजा अधिक लिहिलं आणि 1 × 3 3 लिहिलं. आलं लक्षात. ओके एवढं लक्षात ठेवायचं. आता काय करायचं 3चा बेस काय नाही म्हणून 1 घ्या. 5/2 हा एक फ्रॅक्शन झाला, एक अपूर्णांक झाला. त्याचबरोबर 3/1 हा एक फ्रॅक्शन झाला आणि 2 फ्रॅक्शनच्या मध्ये अधिक चिन्ह आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 3 रेषेचा गुणाकार करावा लागेल म्हणजे 3 लाईन मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 0चा स्क्वेअर 0 नाही लिहिलं तरी चालणार आहे. मी डायरेक्ट इथे येतो 5 × 1 = 1 5 3 रेषेचा गुणाकार. पहिली रेष इकडं दुसरी रेष इकडं आणि खालच्या खाली तिसरी रेष. 5 × 1 = 5 अधिक चिन्ह आहे म्हणून अधिक चिन्ह 2 × 3 बेत्रिक 6 बेके बे पण ब्रॅकेटचा स्क्वेअर. आलं का लक्षात. आता तुम्ही स्क्वेअरला स्क्वेअर रूट घालू शकता बरं का, स्क्वेअरला स्क्वेअर रूट घालू शकता. आपण अजून पुढचं ऑपरेशन करूयात. काय येईल रे 5 × 6 = 11 आणि 2 2च आहेत पण याचा काय स्क्वेअर आहे. एकच संख्या आली म्हणून एक संख्या असेल तर करू शकतो पण मग इथं करू शकत होतो का करू शकत होतो पण दुसरी संख्या जर अशी असती 1 तर आपण स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल करू शकत नाही. अशा वेळेस एकच संख्या आहे 11/2 मग स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल. उत्तर आलं 11/2. असं नाही कॅन्सल करायचं तुम्हाला मी फक्त सांगतोय कसं केलेली. डिस्टन्स काय आलं 11/2 म्हणजेच काय 5.5 लिहू शकता किंवा याच्यावरती समाधान मानलं तरी चालेल. 11/2 11च्या निम्म 5.5 असं पण लिहू शकता किंवा ऑर इक्वल टू 5.5 जसं मागं पुस्तकाचे असेल तसं तुम्ही उत्तर लिहू शकता. इथपर्यंत दिलं असेल तर इथपर्यंत लिहा आणि त्याच्या जाऊन पुढे सांगितलं असेल तर तसं लिहा. मग काय लिहिते डिस्टन्स ऑफ आरएस इज 11/2 म्हणजे 11/2. मराठी काय लिहायचं आहे आरएसचे अंतर 11/2 आहे. आज इतकंच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचंय क्वेश्चन नंबर फर्स्ट कुठला 5.1 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट पूर्णपणे सॉल्व्ह करायचा. पूर्णपणे सॉल्व्ह करायचा आहे प्रॅक्टिससाठी. अतिशय स्क्रीन एक्झाम्पल टोटल मोजून 6 त्यातले मी 2 सोडून दिलेत. हे 2 तुम्ही तर सोडवायचीच. त्याचबरोबर अजून ती 4 राहिलेले एक्झाम्पल पहिलं आणि तिसरं सोडून दिले. दुसरं 4थं 5वं 6वं तुम्हाला सोडवायचं आहे आणि हीच मेथड वापरायची. फक्त मॅथमॅटिकल ऑपरेशन करताना काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आज इतकंच. धन्यवाद.